वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग्स। जर तुम्ही जात आहात मुर्डेश्वर, होन्नावर, गोकर्ण तर हा व्लॉग नक्की बघा। सो सकाळी आम्ही आलो आहोत 5 वाजता मुर्डेश्वरला। त्याच्यानंतर आम्ही ऑलरेडी हॉटेलचं बुकिंग करून ठेवलं होतं आणि आता आम्ही सकाळी रेडी होऊन फ्रेशन अप होऊन आता आलो आहोत होन्नावरला। जर तुम्हाला होन्नावरला यायचं असेल बोटिंगसाठी वगैरे तर 12च्या आत या, बिकॉज नंतर मग ऊन लागतं। सो आता आम्ही एक पॅकेज घेतो। इथे खूप सारी गर्दी आहे आणि खूप ओव्हर पॅकेज सांगतात। सो आपण बार्गेनिंग करून बघूया कितीपर्यंत आपल्याला पॅकेज भेटतोय। सो तुम्हाला मी सर्व काही दाखवते, तुम्ही माझा व्हिडिओ बघत राहा। तर आम्ही बार्गेनिंग करून ही बोट घेतली होती। ही आम्हाला 2000 रुपयाला पडली होती। त्याच्यामुळे ते लोक आम्हाला 5 स्पॉट फिरवणार होते। आणि इकडे आल्यावरती इकडचं नारळ पाणी नक्की ट्राय करा। आणि खूप छान असं वाटलं होतं आणि 12च्या आत आल्यामुळे वातावरण पण खूप छान होतं। मग मस्त फोटोज आणि व्हिडिओज पण आमचे आले होते आणि एन्व्हायरमेंटसुद्धा खूप सुंदर होतं आणि खूप साऱ्या बोटीजसुद्धा होत्या। स्पॉट आहे आपला, वाव खूप छान वाटते, ग्रीनरी आणि खूप सुंदर आहे। हा आपला इथे फर्स्ट स्पॉट आहे। सो आम्ही इथे थांबणार आहे। सगळे पप्पा आहे, प्रसाद आहे, हाय दीपिका, गोंडू बघा, भाऊ आहे, हाय। आणि इथे थांबू आपण। हा आमचा फर्स्ट स्पॉट होता आणि खूप सुंदर असं वाटत होतं केरलालाच आलो आहोत आणि थंडगार असं वातावरण होतं। इकडचं नारळ पाणी वगैरे एवढं मस्त गोड होतं आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे मस्त बसलो, आराम केला, खूप सारे फोटोज काढले, स्नॅक्स खाल्ला। सो आता इथे आलो आहे, फर्स्ट स्पॉट आहे। इथे स्टॉल आहे आणि या फेमस झोपड आहे वाटतं, किती मस्त आहे बघा। कोण जात आहे? डेंजरस कामं बबलूला आम्ही पुढे करतो। ते बबलू धोका घेणार आहे। पाणी बघून याचा धक्का द्या। हे धक्का नका देऊ, मी नाही पप्पा नका, मला भीती वाटते। काय ना तो पकडून बस, काय पप्पा नका देऊ। झाला? अरे काय पाणी नाही त्याच्यात, पाणी नाही तिथं। पकड बस, मस्त येईल व्हिडिओ। प्रसाद जास्त जोरात हा बस ना प्रसाद, आता काय इथे बघ। नायसाने सुद्धा तिच्या पप्पांसोबत झोका घेतला, मस्त टाइम स्पेंड झाला नायसाचा आणि पप्पांचा। त्या लोकांनी फोटोसाठी हा एक स्पॉट बनवून ठेवला होता आणि खूप मजा आली झोपाळ्यावरती। त्याच्यानंतर आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले। त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट स्पॉटला। नेक्स्ट स्पॉट होता हा रेल्वेचा ब्रिज। त्या लोकांनी आम्हाला जवळून ब्रिजच्या खालून वगैरे नेलं आणि तिथेसुद्धा खूप छान वाटलं। जवळून आम्ही ब्रिज बघितला, रेल्वे ब्रिज। आणि त्याच्यानंतर मग आम्ही नायसासोबत फोटोज काढले। नायसा कशी खुश आहे, किती खुश होती। त्याच्यानंतर निघालो आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटला। हा थर्ड स्पॉट होता, पण इकडे पाणी कमी असल्यामुळे आमची बोट पुढे जाऊ शकत नव्हती। आम्ही जरा दुपारच्या टायमाला आल्यामुळे जरा पाणीच कमी होते। सो इथे आम्हाला जरा आमचं डिसअपॉइंट झालो। तर इथे सुद्धा आम्ही खूप छान छान फोटोज व्हिडिओज काढून घेतले होते। सरावती नदीचं पाणी आहे, इथे येऊन मिक्स होतं। हा एक थर्ड पॉइंट आहे, तिथे वरपर्यंत येतं ऑलमोस्ट पाणी आणि इव्हिनिंगला भेटेल ते। तर आमचा मूड ऑफ झाला आहे या पॉईंटला। आतमध्ये बोट जाणार नाही तर बोट आतमध्ये पर्यंत जाते। नाही तर तू जाते आतमध्ये चालत। ऐसा काय बोलते काय कळतच नाही। काय बोलते तू नाहीसा? ही अशी आमची बोट होती। आम्ही इंडिव्हिज्युअल बोट घेतली होती। जर तुम्हाला लोकांसोबत सुद्धा हवे असेल तर तुम्हाला खूप वेट करावं लागतं, बट आम्ही ही प्रायव्हेट बोट बुक केली होती। इंडिव्हिज्युअलसाठी त्यांचे पर पर्सन चार्जेस आहेत, पण त्यासाठी खूप वेट करावा लागतो। त्याच्यानंतर मग आम्हाला 1 तास मस्त आम्ही फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला। नायसालासुद्धा खूप आवडलं। आता आम्ही हे मँग्रोव्ज पार्कमध्ये आलो आहे। तिथून 5 मिनटच कारने टाईम लागला जवळजवळ, विदिन 5 मिनिट्स। मस्त झाडं आहेत,
शिमला मध्ये आल्यासारखं वाटतंय. नाहीतर कुठे आलाय तू शिमला? नाही ते बिचारी काय बोलत नाहीच्या कुठे आलाय? नाहीच्या फिरायला आलाय. पहिली पिकनिक आहे. त्याची हत्ती बघा माझ्या ए डिंग 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 डिंग. सकाळी 5 वाजता उठलाय माझ्या बाबू पण बघा कशा खुश आहे, शांत आहे एकदम. माझ्या गोंडू हुशार आहे एकदम. आम्ही 4 वाजता उठली आहे रात्रीची आणि अजून झोपलेली नाहीये पोरगी, तरी अजून फ्रेश आहे. तिला सकाळी उठून इंडक्शन मध्ये नाश्ता दिला. सकाळच्या 4 वाजता उठली आहे. ए डिंग 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 डिंग. ए डिंग 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 डिंग. सगळे बसले तिथे नाश्ता करायला आणि इथे येऊन तुम्हाला नाश्ता वगैरे सगळं भेटेल. मॅगी, अंड, वडापाव. हा सांगितलं मॅक्रोज. आम्ही कार बाय केली 2,500 मध्ये मुर्डेश्वर पासून. मॉर्निंगला ते 7:30ला आम्हाला घेऊन गेले आणि सगळं फिरत होत. 12च्या आमचं सगळं फिरत. आता तुम्ही बोट राईड बघितली आहे तर आता मी या सेकंड स्पॉटला आलोय. आता इथे काय काय ते पण दाखवतो जरा. बोट राईडला खूप मजा आली. हा खूप मस्त फोटो आले. फोटो पण आम्ही टाकू. आणि इथे पण हे एवढं मस्त असं वाटतं ते शिमला कुलमा झाडं असतात ना तशी. आणि खूप वातावरण पण खूप थंड आहे. प्लेझेंट आहे. खूप छान वाटते. थंड पण नाहीये असं गरम पण नाहीये. सो प्लेझेंट वातावरण आहे. वा आता भूक लागली जरा नाश्ता काहीतरी घेऊन होतो. तुम्ही बघा आम्ही काय ऑर्डर करतोय. डायनिंग टेबल आहे झोपडीवाला मस्त आहे पण हे थंड वाटतं. गावी आल्यासारखं म्हणजे गावीच ऍक्च्युली गावच आहे आमचं गाव. इथून हार्डली मस्त आहे. अर्ध्या साईडला तोंड करून बस. आमचा एक फोटो काढ ना. एव्हरीवन स्वतः आम्ही आलो आहोत इको बीचला. होनावर साईडला खूप छान आहे पण जरा ऊन आहे. आम्ही दुपारच्या टायमाला आलो नाही जाऊ बीच आवडला. आता बाबू शनू आवडला. पप्पा आणि बाबू काय करताय? झोपा. चांगला आहे तिच्याकडे बघ. हॅलो गाईज. सो आता रूममध्ये आलो आहोत आणि दीपिका पण आली. मस्तपैकी आम्ही देवाचं दर्शनाचं जेवण जेवलं मुर्डेश्वर मंदिरातलं दुपारचं जेवण पोट भरून. आता रूमवर आलो जरा फ्रेशन अप होतो आणि झोपतो. आणि हे आमच्या हॉटेलच्या समोर नारळ काढत होते. तर बघा कसे चढतायत फास्ट. प्रसाद बोलतो बघ कसं मंकी चढतोय. सो आम्ही याचा व्हिडिओ केला आणि कसे पटापटा नारळ काढून ते लोक खाली फेकत होते. चला तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल.